कल्पना करा, तुम्ही मस्त गाडी चालवत आहात, छान गाणी ऐकतायत आणि अचानक पुढच्या चौकात तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दिसतात. आणि त्याच क्षणी पोटात जो एक थंड गोळा येतो ना, हो. कारण तुम्हाला आठवतं की आज घाईघाईत पाकीट घरीच विसरला आहात. लायसन्स नाही, आरसी बुक नाही, काहीच नाही. ही भीती मला वाटतं बहुतेक सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवली असेल. हो ना. आणि ही भीती अगदी स्वाभाविक आहे, कारण आतापर्यंत नियमच तसे होते. म्हणजे कागदपत्र म्हणजे सर्वस्व. बरोबर. पण आज आपण याच भीतीवर कायमचा पडदा कसा टाकायचा यावर बोलणार आहोत. विचार करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्याकडे लायसन्स, आरसी, पीयूसी किंवा इन्शुरन्स यापैकी कोणतंच कागदपत्र प्रत्यक्ष जवळ नसलं, तरीही तुम्हाला ₹1 दंड होणार नाही, तर विश्वास बसेल का? खरं सांगायची तर नाही बसणार. हे ऐकायलाच खूपच अविश्वसनीय वाटते. बरोबर. पण मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेचा रोख याच दिशेनं आहे. अगदी. आपण हेच समजून घेणार आहोत की तंत्रज्ञानाने ही जुनी डोकेदुखी खरंच संपवली आहे का? आणि जर हो, तर मग रस्त्यावरच्या वास्तविक परिस्थितीत हे सगळं कसं काम करतं? चला तर मग हा विषय नीट समजून घेऊया. तर ही जी कागदपत्र घरी विसरण्याची भीती आहे, ती किती खरी आहे यावर बोलूया. म्हणजे कायद्यानुसार आवश्यक कागदपत्र जवळ नसणं हा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी मोठा दंड होऊ शकतो. हो, त्यामुळे लोकांच्या मनातली चिंता चुकीची नाहीये. अजिबात नाही. पण इथेच एक मोठा बदल झाला आहे, ज्याबद्दल अजूनही अनेकांना पूर्ण माहिती नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की जरी तुमच्याकडे तुमच्या गाडीच्या कागदपत्रांची एकही भौतिक प्रत म्हणजे फिजिकल कॉपी नसली, एकही नाही, तरीही तुम्हाला दंड होऊ शकत नाही. हे आता पूर्णपणे कायदेशीर आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की मी माझं पाकीट पूर्णपणे घरी ठेवून गाडी चालवू शकेन? हो, पण यात काही मर्यादा असणारच ना. म्हणजे समजा ऐनवेळी माझ्या फोनची बॅटरी संपली किंवा तिथे इंटरनेटच नसेल तर काय? बरोबर. तेव्हा तर आपण पूर्णपणे अडकतो की नाही, हा एक व्यावहारिक धोका आहेच. अगदी बरोबर. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. यावरही आपण बोलू, पण आधी हा नवीन उपाय काय आहे ते समजून घेऊया. या समस्येवरचं उत्तर भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या मोठ्या मोहिमेत दडलेलं आहे. अच्छा. याच मोहिमेअंतर्गत सरकारने डिजिलॉकर आणि परिवहन ही 2 अधिकृत ॲप्स तयार केली आहेत. अच्छा, या ॲप्सबद्दल मी ऐकलं आहे, पण अनेक जण त्याचा वापर कसा करायचा किंवा ते किती विश्वासार्ह आहे याबद्दल थोडे साशंक असतात. हो, असतात. ते नक्की काम कसं करतं? प्रक्रिया खूप सोपी आहे. बघा, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर यापैकी एक ॲप डाउनलोड करता. तुमच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्यावर नोंदणी करता. एकदा लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन नंबर आणि गाडीचा नोंदणी क्रमांक टाकायचा असतो. ठीक आहे. तुम्ही हे तपशील टाकताच ही ॲप्स थेट सरकारच्या परिवहन विभागाच्या डेटाबेसमधून थेट? हो, थेट. तिथून तुमची अधिकृत कागदपत्र तुमच्या फोनमध्ये आणतात. म्हणजे हे माझ्या लायसन्सचा किंवा आरसी बुकचा फोटो काढून फोनमध्ये ठेवण्यापेक्षा वेगळं आहे, बरोबर? खूप वेगळं आहे. कारण पोलीस साधे फोटो तर स्वीकारत नाहीत. मग यात नक्की काय फरक आहे? हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इथे सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की डिजिलॉकर किंवा परिवहनामधील कागदपत्र ही तुम्ही काढलेल्या फोटोसारखी म्हणजे एक सामान्य इमेज फाईल नसते. अच्छा. प्रत्येक डॉक्युमेंटवर एक डिजिटल मोहर असते, ज्यावर व्हेरीफाईड बाय डिजिलॉकर किंवा तसाच काहीतरी शिक्का असतो. ओके. याचा अर्थ असा होतो की ही कागदपत्र थेट सरकारी तिजोरीतून म्हणजे डेटाबेसमधून आलेली आहेत आणि भारत सरकारनं स्वतः ती सत्यापित केली आहेत. वाव. त्यामुळे त्यांची कायदेशीर वैधता मूळ कागदपत्रांइतकीच आहे. पोलीस त्याला आव्हान देऊ शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजे ॲपमधली कागदपत्र 100% कायदेशीर आहेत हे स्पष्ट झालं. अगदी. पण आपण सगळेच जाणतो की रस्त्यावरची परिस्थिती वेगळी असू शकते. हो, तेही खरंय. कायदा असूनही जर समोरच्या पोलीस अधिकाऱ्याने ते मानायलाच नकार दिला, तर हे ॲप वगैरे आम्हाला चालणार नाही, ओरिजिनल दाखवा, असं जर कोणी म्हणालं, तर सामान्य माणसाने काय करायचं? वाद घालणं तर योग्य नाही. तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. कायदा माहीत असूनही तो सिद्ध कसा करायचा हा खरा प्रश्न आहे. आणि यावरही सरकारने एक ठोस उपाय दिला आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट हवेतली नाहीये. अच्छा. याला एक मजबूत कायदेशीर आधार आहे आणि तो म्हणजे भारत सरकारने 17 डिसेंबर 2018 रोजी जारी केलेली एक विशेष अधिसूचना. 17 डिसेंबर 2018 ही तारीख महत्वाची वाटतेय. खूप महत्वाची. काय आहे या अधिसूचनेत? या अधिसूचनेत स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे नमूद केलं आहे की केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार
डिजिलॉकर किंवा परिवहन प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्वरूपात सादर केलेली कोणतीही कागदपत्र कायदेशीररित्या वैध मानली जातील. अच्छा. याचा अर्थ ही केवळ एक सोय नाही, तो तुमचा कायदेशीर हक्क आहे. हक्क आहे. हो. ही अधिसूचना म्हणजे तुमची कायदेशीर ढाल आहे. ही माहिती खूपच महत्वाची आहे, कारण यामुळे रस्त्यावरील चर्चेचा रोखच बदलतो. बरोबर. आता तुम्ही केवळ विनंती करत नाही, तर तुमच्या हक्काची गोष्ट करत आहात. अगदी. म्हणजे जर असा प्रसंग आलाच तर पोलीस अधिकाऱ्याशी वाद घालण्याऐवजी आपण त्यांना शांतपणे सांगू शकतो की सर, 17 डिसेंबर 2018च्या सरकारी अधिसूचनेनुसार हे पूर्णपणे वैध आहे. आपण कृपया तपासून पाहू शकता. अगदी बरोबर. ज्ञानामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. जेव्हा तुम्ही आदराने पण ठामपणे नियमाचा संदर्भ देता, तेव्हा समोरच्या व्यक्तीलाही तुमच्या भूमिकेची नोंद घ्यावी लागते. खरंय, अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांनाही याबद्दल पूर्ण माहिती नसते. अशावेळी तुमचा शांतपणा आणि अचूक माहिती परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. पण मला एक प्रश्न पडतोय. ही सगळी तयारी तर पोलीस थांबवल्यानंतरची झाली. हां. अशी काही युक्ती आहे का की पोलीस आपल्याला थांबवण्याची शक्यताच कमी होईल? बरोबर. म्हणजे ते नक्की कशासाठी गाड्या थांबवतात? रस्त्यावर हजारो गाड्या जात असतात. मग ते नेमकी कोणती गाडी थांबवायची हे कसं ठरवतात? उत्तम प्रश्न. आणि याचं उत्तर प्रोॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय राहण्यात आहे. बहुतेक वेळा पोलीस तेव्हाच गाडी थांबवतात जेव्हा त्यांना एखादा व्हिज्युअल ऑफेन्स म्हणजे दृश्यम अपराध दिसतो. दृश्य अपराध हा शब्द मनोरंजक आहे. याचा नेमका अर्थ काय? दृश्य अपराध म्हणजे असे अपराध जे लांबूनही उघड्या डोळ्यांनी सहज दिसतात. अच्छा. म्हणजे समजा कार चालवताना सीट बेल्ट न लावणं, दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणं, हो. झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणं, सिग्नल तोडणं, मोबाईलवर बोलत गाडी चालवणं किंवा गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लावणं, या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या लगेच नजरेत येतात. अच्छा. म्हणजे तुमच्या गाडीच्या PUCची मुदत संपली आहे की नाही हे बाहेरून बघून कोणालाही कळणार नाही. नाही कळणार. पण तुम्ही सीट बेल्ट लावला नाहीये हे 100 मीटरवरूनही दिसतं. बरोबर. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की पोलिसांना तुम्हाला थांबवण्यासाठी एखादं ठोस आणि दिसणारं कारण देऊच नका. अगदी नेमका मुद्दा पकडला तुम्ही. याचाच अर्थ जर तुम्ही वाहतुकीचे मूलभूत नियम पाळले तर तुम्हाला थांबून कागदपत्र दाखवायला सांगण्याची वेळच येण्याची शक्यता खूप कमी होते. खरंय. विमा किंवा प्रदूषण यांसारख्या गोष्टींची तपासणी सहसा तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी दृश्य अपराधासाठी थांबवलेलं असतं. त्यामुळे नियम पाळणं हाच दंड टाळण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात साधा मार्ग आहे. रस्त्यावर शक्य तितकं बोरिंग आणि नियमात बसणारे चालक बना. तुमच्याकडे कोणी लक्षही देणार नाही. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो. 1. डिजिलॉकर सारखी ॲप्स वापरून डिजिटल पद्धतीने तयार राहा. हो. 2. जर कोणी ते नाकारलं तर 2018च्या अधिसूचनेचा संदर्भ द्या. आणि 3. मुळात दृश्य अपराध टाळून थांबण्याची वेळच येऊ देऊ नका. अगदी. पण समजा यानंतरही तुम्हाला थांबवलंच गेलं तर एक नागरिक म्हणून आपले अधिकार काय आहेत? अनेकदा लोकांना हेच माहीत नसतं. आणि ही माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण यामुळे चालक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक संतुलित आणि सन्मानजनक होतो. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाहीत. कायद्याने त्यांना तो अधिकार दिलेला नाही. खरंच? हो. तसंच विनाकारण ते तुम्हाला गाडीतून खाली उतरायला भाग पाडू शकत नाहीत. कारण गाडीची चावी काढून घेणं हे तर आपण अनेकदा पाहतो. हो, पण ते बेकायदेशीर आहे. या व्यतिरिक्त अजून अधिकार आहेत. कोणते? तुम्हाला थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे त्यांचं ओळखपत्र मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. अच्छा. तसेच चलन फाडण्यापूर्वी ते कोणत्या दर्जाचे अधिकारी आहेत हे तपासण्याचाही अधिकार आहे. कारण वाहतूक पोलीस विभागातील उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर किंवा त्यावरील दर्जाचा अधिकारीच कायदेशीररित्या दंड आकारू शकतो. फक्त सब इन्स्पेक्टर किंवा त्यांच्या वरचे अधिकारी? हवालदार किंवा कॉन्स्टेबल तुम्हाला थांबवून चौकशी करू शकतात, पण ते चलन फाडू शकत नाहीत. आणि लायसन्सबद्दल काय? ते हातात द्यावं लागतं का? कारण अनेकदा भीती वाटते की एकदा लायसन्स त्यांच्या हातात दिलं की ते परत मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील. नाही. कायद्यानुसार तुम्हाला तुमचं लायसन्स फक्त दाखवायचं आहे. त्यांच्या हातात द्यायचं बंधन तुमच्यावर नाही. बरं. हां. आणि डिजिलॉकरच्या बाबतीत हे आणखी सोपं होतं. तुम्ही तुमचा फोन तुमच्या हातात धरून त्यांना कागदपत्र दाखवू शकतात. अच्छा. तुमचा फोन त्यांच्या हातात देण्याची काहीही गरज नाही.
हे छोटे वाटणारे मुद्दे रस्त्यावरील अनावश्यक तणाव टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. खरंच ही खूपच महत्वाची आणि व्यावहारिक माहिती आहे. चला तर आजच्या चर्चेचा सार थोडक्यात मांडूया, हो, जेणेकरून श्रोत्यांना महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं सोपं जाईल. नक्कीच. मला वाटतं पहिला आणि सर्वात मोठा धडा हा आहे की डिजिलॉकर आणि परिवहनमधील डिजिटल कागदपत्र पूर्णपणे कायदेशीर आणि वैध आहेत. बरोबर. त्यामुळे पाकीट विसरलात तरी आता घाबरण्याचं किंवा चिंता करण्याचं काहीही कारण नाही. तंत्रज्ञानाने आपल्याला एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कायदेशीरपणाचा आधार, जर कधी गरज पडलीच तर. 21 डिसेंबर 2018. हो, ती सरकारी अधिसूचना तुमच्यासाठी एका मजबूत पुराव्याचं काम करते. ही तारीख लक्षात ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. तिसरा मुद्दा आहे सक्रिय राहण्याचा. व्हिज्युअल ऑफेन्स किंवा दृश्य अपराध टाळा. सीट बेल्ट लावा, हेल्मेट घाला, सिग्नल पाळा. जर तुम्ही पोलिसांना तुम्हाला थांबवण्याचं कोणतंही कारण दिलं नाही तर पुढचे सगळे प्रश्नच निर्माण होत नाहीत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो. अगदी. आणि शेवटचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अधिकारांबद्दल जागरूक रहा. हो. पोलीस चावी काढू शकत नाहीत, केवळ विशिष्ट दर्जाचे अधिकारीच दंडा करू शकतात आणि लायसन्स फक्त दाखवायचंय, द्यायचं नाही. बरोबर. ही माहिती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत शांतपणे आणि आत्मविश्वासाने संवाद साधायला मदत करते. अगदी बरोबर. आज आपण वैयक्तिक अधिकार आणि डिजिटल साधनांवर लक्ष केंद्रित केलं. या माहितीमुळे एक चालक म्हणून आपण नक्कीच सक्षम होतो. नक्कीच. पण जाता जाता एक पुढचा विचार श्रोत्यांसाठी सोडून जाऊ इच्छितो. हे डिजिटल ॲप्स आणि कायद्याची माहिती आपल्याला एक व्यक्ती म्हणून सक्षम करतात हे खरं आहे. पण यापुढे जाऊन याच तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, नागरिक आणि पोलीस या दोघांसाठी अधिक सोपी, पारदर्शक आणि कमी तणावपूर्ण कशी बनवता येईल. खरंय. जेणेकरून भविष्यात अशा थेट तपासणीची आणि रस्त्यावरील संवादाची गरजच कमीत कमी होईल. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.